हॅलो फ्रेंड्स, रॉयल शेफ सुजाता ह्या चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे। आज आपण 2 ऑक्टोबर 2024 सर्व पितृ अमावास्या तिथी, श्राद्ध, महत्त्व, संपूर्ण माहिती आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार। जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका। बेल आयकॉनवर क्लिक करा, लाईक करा, शेअर करा, तसेच आमच्या व्हिडिओला कॉमेंट सेक्शनमध्ये आपले मत लिहा। सर्व पितृ अमावास्या पितरांच्या श्राद्धासाठी सर्वात खास दिवस आहे। सर्व पितृ अमावास्या ह्या दिवशी श्राद्ध केल्याने पितरांना जन्म मरणाच्या बंधनापासून मुक्ती मिळते। पितृपक्ष अमावास्या ह्या दिवशी पितृपक्षामधील शेवटचा दिवस हा मानला जातो। या दिवसाला अश्विन अमावास्या सुद्धा असे संबोधले जाते। पितृपक्ष अमावास्या ह्या दिवशी सर्व प्रकारच्या आपल्याला माहिती असलेले किंवा माहिती नसलेले आपले पूर्वज यांना तर्पण पिंडदान केले जाते। म्हणजेच ज्या पूर्वजांची मृत्यूतिथी माहिती नसेल त्यांना सुद्धा पिंडदान केले जाते। पितृ अमावास्येच्या दिवशी श्राद्ध कर्म केले जाते। पूर्वजांना मोक्ष प्राप्त होतो, म्हणून ह्याला पितृमोक्ष अमावास्या असे सुद्धा म्हणतात। आता आपण पाहूया या सर्व पितृ अमावास्या कधी आहे, त्याची तिथी काय आहे व महत्त्व काय आहे। सर्व पितृ अमावास्या तिथी। सर्व पितृ अमावास्या 2 ऑक्टोबर 2024 या दिवशी आहे। अमावास्या तिथीला श्राद्ध केलेले परिवारातील सर्व पूर्वजांच्या आत्म्याला शांती मिळण्यासाठी एक चांगला उपाय आहे। ज्यांना आपल्या पूर्वजांची पुण्यतिथी माहिती नाही त्यांनी ह्या अमावास्या तिथीला श्राद्ध करावे। सर्व पितृ अमावास्या 2024 श्राद्ध मुहूर्त। पंचांगानुसार अश्विन अमावास्या 1 ऑक्टोबर 2024 रात्री 9:39 सुरू होत असून 2 ऑक्टोबर 2024 रात्री 12:18 समाप्त होत आहे। श्राद्धासाठी कुतुब व रोहिणी मुहूर्त चांगला मानला जातो। कुतुब मुहूर्त सकाळी 11:46 पासून दुपारी 12:34 पर्यंत। रोहिणी मुहूर्त दुपारी 12:34 पासून दुपारी 1:21 पर्यंत। अपराहन काळ दुपारी 1:21 पासून दुपारी 3:43 पर्यंत। सर्व पितृ अमावास्या ज्ञात अज्ञात पितरांचे श्राद्ध। अमावास्या पितरांची तिथी मानली जाते। पितृपक्ष अमावास्याला सर्व पितरांचे श्राद्ध कर्म करण्याचे विशेष महत्त्व आहे। आपल्याला ज्या पूर्वजांची माहिती नाही त्यांचे सुद्धा श्राद्ध ह्या दिवशी करण्याचे विशेष महत्त्वाचे मानले जाते। म्हणजेच आपले काही अज्ञात पितर असतील, जे पृथ्वीवरती अवतरले असतील, ते सुद्धा तृप्त होऊन जातील अशी आशा असते। त्यांना तृप्त करणे खूप जरुरीचे असते, नाहीतर ते नाराज होऊन जातात। मग वंशजाचा साप लागू लागतो व पितृदोष पण लागू शकतो। म्हणूनच पितृ अमावास्या ह्या दिवशी सर्व पितरांचे श्राद्ध व तर्पण केले जाते। सर्व पितृ अमावास्या महत्त्व। धार्मिक मान्यता अनुसार ह्या दिवशी केलेले श्राद्ध परिवारातील पूर्वजांच्या आत्म्याला शांती व प्रसन्न करण्यासाठी जरुरीचे आहे। या दिवशी आपल्याला माहिती असणारे किंवा नसणारे पितर ह्यांचे श्राद्ध केले जाते। ज्यांना आपल्या पूर्वजांच्या मृत्यूची तिथी माहिती नाही त्यांनी ह्या तिथीला श्राद्ध करावे। ह्या दिवशी तर्पण पिंडदान व श्राद्ध केल्याने पितर प्रसन्न होऊन परिवारातील सदस्यांना आशीर्वाद देतात। आपल्या परिवारातील जर कोणत्या व्यक्तीचा अकाली मृत्यू झाला तर ह्या दिवशी त्यांना तर्पण दिले जाते। असे केल्याने पितरांना संसार मोहजालातून मोक्ष मिळतो। धार्मिक मान्यता अनुसार ह्या दिवशी पितरांना तर्पण दिल्याने मानसिक शांती प्राप्त होते, त्याचबरोबर सुखसमृद्धी प्राप्त होते। आपल्याला पूर्वजांचे आशीर्वाद मिळून जीवनातील कष्टापासून मुक्ती मिळते। सर्व पितृ अमावास्येच्या दिवशी दान करण्याचे महत्त्व। हिंदू धर्मामध्ये दान करण्याला पुण्य मानले जाते, ज्याची पद्धत पूर्वीपासून चालू आहे। मान्यता अनुसार पितृपक्षामध्ये आपल्याला पूर्वजांच्या आत्म्याला शांतीसाठी दान धर्म करणे शुभ मानले जाते, तसेच पुण्य मिळून आशीर्वादसुद्धा मिळतो। पितृपक्षामध्ये दान धर्म केल्याने दुप्पट पुण्य मिळते। पितृपक्षामध्ये शेवटच्या दिवशी अमावास्या तिथीला गोदान तुपाचे दान करण्याचे विशेष महत्त्व आहे। तसेच या दिवशी ब्राह्मणाला व दीनदुबळ्यांना भोजन व गूळ तांदूळ दान केल्याने विशेष पुण्य प्राप्त होते। फ्रेंड्स, जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका। यापुढे सुद्धा आपण अशीच उपयुक्त माहिती बघणार आहोत। धन्यवाद।